नमस्कार, दीपा रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग मी आज एक रेसिपी घेऊन आली आहे। आजची रेसिपी आहे खमंग थालीपीठ कसे बनवायचे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे व 3 ते 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक छान कट केलेली आपली कांदा पात असते का ती घेतलेली आहे व बारीक भरपूर सारी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आणि आता मी मिरची व लसूण यांचा बारीक ठेचा करणार आहे आणि आता मी तुम्हाला हे ठेचा करून दाखवणार आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरे घाला व छान असं खलबत्त्यात हे छान कुटून घ्या आणि आपला ठेचा हा तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता ठेचा आपला छान झालेला आहे। आता कोणते कोणते पीठ लागणार आहे ते मी सांगणार आहे। चला तर मग अर्धा कप बेसन पीठ घ्या, अर्धा कप गव्हाचं पीठ घ्या व मोठ्या कपाने ज्वारीचे पीठ 1.5 कप घ्यायचे आहे आणि अजून अर्धा कप घ्यायचे आहे। यामुळे ज्वारीचे पीठ थोडे जास्त घ्यायचे आहे म्हणजे आपले थालीपीठ छान होत आहे। एकूण मला ज्वारीचे पीठ 1.5 कप लागलेले आहे व आता ओवा छान हातावर असा चोळून घ्यायचा व ह्या पिठामध्ये घालायचा। चवीनुसार मीठ घाला, 1 किंवा अर्धा चमचा हळद घाला, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता व आपण खलबत्त्यात कुटलेला हिरवी मिरचीचा ठेचा घातला व आता जे सर्व बारीक आपण कट करून घेतलेले आहेत ते आता हे सर्व या पिठामध्ये आपण घालूया। हे थालीपीठ खायला खूप छान लागते व नाश्त्यालाही केले तरी चालते। रोज रोज पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे नक्की रेसिपी ट्राय करून बघा। खूप छान झालेले आहे थालीपीठ, एकदम खमंग झालेले आहेत। तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीबरोबरही खाऊ शकता किंवा तुपासोबतही खाऊ शकता। खूप छान झालेले आहेत व आता हे सर्व टाकून आपल्याला पीठ हे छान असं एकजीव करायचं आहे। आधी कोरडं करून घ्या आणि आता त्यामध्ये 3 ते 4 चमचे दही घाला। दही घातल्यामुळे आपल्या थालीपीठाला खूप छान चव येते। थोडासा आंबटपणा असेल तर खूप छान लागतात। आणि आता दही घातल्यानंतर परत पीठ हे सर्व एकजीव करा। सर्व एकजीव करायचं आहे आणि यामध्ये आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला पीठ हे सर्व मळून घ्यायचे आहे। एकदाच पाणी टाकलं तर पीठ हे खूप पातळ होऊन जाईल, त्यामुळे आपल्याला थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ सारं मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान मळून झालेलं आहे। आता 5 ते 7 मिनिट आपल्याला हे पीठ तसंच ठेवायचं बाकीचं साहित्य काढेपर्यंत। चला तर मग आता आपण थालीपीठ करायला घेऊया। एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घ्या व एक सुती कापड घ्यायचा आहे। तो आपल्याला सुती कापड ओला करून घ्यायचा आहे। चौकोनी किंवा त्रिकोणी घेतला तरी चालेल सुती कापड। यामध्ये मी आता हा पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे व यावर आता थोडेसे पाणी घालणार आहे। यावर थोडे पाणी घालायचे आहे म्हणजे आपण जे थालीपीठ थापतो का ते खाली चिकटणार नाही। व आता यातील पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आहे, छोटा किंवा मोठा, तुम्हाला केवढा आकार करायचा आहे तेवढा तुम्ही हे गोळा घेऊ शकतात। आता मी हे गोळा घेतलेला आहे व हाताच्या मदतीने असा छान थापून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता असा पसरून घ्यायचा आहे आपल्याला। खूप छान लागतात हे थालीपीठ आपल्याला आणि प्रवासात न्यायला सुद्धाही चालतात आपल्याला। आणि जर मुलांना जर टिफिनला द्यायचे असेल तर टिफिनलाही तुम्ही देऊ शकतात। आणि असं बोटाच्या मदतीने सर्व कडा हे छान पातळ करून घ्यायचे आहे। जर गरज असले तर आपल्याला पाण्यामध्ये हात थोडासा बुडून परत आपण हे थालीपीठ थापू शकतो। तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जर अजून व्हिडिओ बघायचे असेल तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यामध्ये जाऊन बघू शकता। आणि आता त्यामध्ये आपल्याला बोटाच्या मदतीने 4 ते 5 होल पाडायचे आहे। होल पाडल्यामुळे आपल्याला तेल हे छान सोडता येते। आणि आता मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे व त्यावर आता चमच्याच्या मदतीने तेल मी टाकणार आहे।
तेल टाकले की आता आपले हे थापलेलं थालीपीठ हे असं टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता मी जसं टाकलं आहे का त्याचप्रमाणे तुम्ही करा. व त्यावर मी थोडेसे पाणी घालून आल्हाद हे सुती कापड आपलं काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ किती छान पडलेलं आहे तव्यावर. आणि आता बाजूने आपल्याला तेल सर्व सोडायचं आहे व त्या होलमध्येही आपल्याला तेल सोडायचे आहे. आणि आता थालीपीठ दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. मी जसं दाखवलं तसंच तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही रेसिपी करून बघा. आता बघू शकता आपल्याला आता हे थालीपीठ पलटायचं आहे. बघू शकता तुम्ही खालून किती छान भाजलेले आहे. आता हे दोन्ही साईडनं आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे व नंतर ही तेल सोडा. तेल किंवा तूपही सोडले तरी चालेल. तुम्ही बघू शकता आपले किती खूप थालीपीठ सगळे तयार झालेले आहेत. आणि आता हे थालीपीठ तुम्हाला कशासोबत खायचे तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता. मी यामध्ये दह्यासोबत खाणार आहे. खूप छान झालेले आहेत, एकदम चवीला खूप सुंदर झालेले आहेत. तर तुम्हीही करून बघा. झटपट होणारे असे खमंग थालीपीठ झालेले आहेत आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी पिठामध्येही झालेले आहेत. यामध्ये फक्त आपल्याला ज्वारीचं पिठाचं प्रमाण थोडं जास्त पाहिजे, बाकी काही नाही. कणिक व बेसन हे दोन्हीही प्रमाणात पाहिजे. तुम्ही अशी ही झटपट रोज पोळी खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही हे नक्की करून बघा. धन्यवाद.